नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आपण बघतोय गुणोत्तर आणि प्रमाण, रेशिओ अँड प्रपोर्शन या चॅप्टरच्या संदर्भात। तर गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरच्या फर्स्ट आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण बेसिक वरती चर्चा केलेली होती। जी मूलभूत संकल्पना होती त्या संकल्पनांना समजून घेऊन मग त्याच्यानंतर आपण PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची या ठिकाणी तयारी करत होतो। तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं 2023 आणि 2024 मधले सर्व प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे आणि मुबलक आणि पुरेसे प्रश्न संख्या असणार आहे आणि प्रत्येक टाईपचा क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे। तर कुठलाही क्वेश्चन रिपीट होणार नाही याच्या संदर्भात सांगितलं होतं, जेणेकरून व्हिडिओची संख्या थोडीशी लिमिटेड होईल। बट जर प्रत्येक टाईपचा क्वेश्चन पूर्ण होण्यासाठी जेवढ्या व्हिडिओची आवश्यकता आहे तेवढ्या व्हिडिओज अवश्य या ठिकाणी रेकॉर्ड केले जातील। आणि पोलीस भरतीच्या PYQ या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे। हे PYQ संपल्याच्या नंतर आपण लिपिक टंक लेखक असतील, PSI असेल, STI असेल, ASO म्हणजेच कंबाईन ग्रुप बीचा असेल, कंबाईन ग्रुप सीचा पेपर असेल, त्याचे प्रीचे क्वेश्चन्स असतील, मेन्सचे क्वेश्चन्स असतील आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले CSAT पेपर सेकंडमध्ये विचारलेले असे सर्व प्रश्न जे की रेशिओ अँड प्रपोर्शन या चॅप्टरवरती येतात, गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरमध्ये येतात, या सर्व प्रश्नांचा समावेश या व्हिडिओ सिरीजमध्ये असणार आहे। जवळपास मिनिमम 200 क्वेश्चन्स या ठिकाणी होतील या एका चॅप्टरवरती आणि हा चॅप्टर खूप साऱ्या इतर चॅप्टरशी कनेक्टेड आहे, खूप सारे चॅप्टर्स याच्यावरती डिपेंड आहेत। म्हणून आपण बेसिक जी कॉन्सेप्ट होती त्याच्या संदर्भात अध्ययन केलेलं होतं। काही विद्यार्थी फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना अशी विनंती आहे की प्लेलिस्टमध्ये रेशिओ अँड प्रपोर्शन गुणोत्तर आणि प्रमाण नावाचं जे प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सिरियली प्रत्येक व्हिडिओ जर बघत ग्रॅज्युअली या व्हिडिओपर्यंत पोहोचलात, म्हणजे हा आज लेक्चर नंबर 5 आहे, क्लास नंबर 5 पोहोचलात, तर मग तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी गोष्टी समजतील आणि तयारी व्यवस्थित होईल तुमची। ओके, चला तर मग सुरुवात करूया आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। तर आपण जवळपास याच्या अगोदरचे 2 PYQच्या संदर्भात लेक्चर झाले होते, ज्याच्यामध्ये आपण ईच लेक्चरमध्ये 15 क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता। 30 क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत। आज आपण 31वा क्वेश्चन घेतोय आणि यातला कुठलाही क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये रिपीट म्हणजे ऑलरेडी झालेला नाही, म्हणून क्वेश्चन रिपीट होणार नाहीयेत। क्वेश्चनमध्ये जोपर्यंत काही ना काही नवीनतम असणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचा समावेश या ठिकाणी करणार नाही। हे रिपिटेशन टाळण्यासाठी या ठिकाणी केलेली गोष्ट आहे। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला, दॅट इज 31st। ओके, 31वा प्रश्न आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे व त्यांची बेरीज 296 आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे। तर मोठी संख्या जी असेल तर ती काय असेल, 7च्या पटीत असेल। 7च्या पटीत असताना देखील या ठिकाणी 2 पर्याय येतात जे की 7च्या पटीमध्ये आहेत। एक आहे 21, ओके, आणि दुसरा आहे 28 आणि तिसरा सुद्धा पर्याय 14 सुद्धा या ठिकाणी 7च्या पटीतच आहे। आपल्याला सर्वात त्यातील मोठी संख्या विचारलेली आहे, तर मोठी संख्या 7x असणार आहे। म्हणून या क्वेश्चनला आपल्याला डिटेलमध्ये सॉल्व्ह करावं लागेल, कारण पर्यायावरून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर निघणार नाही। तर फर्स्ट नंबर होता किती, 3 संख्या आहेत। तिन्ही संख्या कशा आहेत, 3/4 या प्रमाणात आहेत। तर पहिली संख्या आहे 3x, दुसरी संख्या आहे 4x आणि तिसरी संख्या आहे 7x। यांच्यामध्ये सर्वात मोठी संख्या 7x असेल आणि सर्वात छोटी संख्या 3x असेल। या तिन्ही संख्यांची बेरीज किती सांगितली आपल्याला, 296 सांगितलेली आहे। तर 7 आणि 4 11 आणि 3 14 या ठिकाणी ॲडिशन येते 14x बरोबर 296। डिटेलमध्ये सॉल्व्ह करून x ची व्हॅल्यू काढूनच मग आपल्याला क्वेश्चन कंप्लीट करावं लागेल। या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढत असताना 296 डिवाइड बाय 40, गुणाकारातला 14 कुठे जाईल, भागाकारामध्ये 14 1 14, 14 दोन्ही 28 होतात या ठिकाणी आणि 1 शिल्लक राहतो आणि हा 14 1 14 या ठिकाणी 1 मिनिट 296, ओके 296 असेल तर या ठिकाणी 22, ओके या ठिकाणी 294 असायला पाहिजे। ओके, थोडंसं करेक्शन आहे या ठिकाणी, मी हा नंबर चेंज करतोय। फर्स्ट क्वेश्चन मध्येच या ठिकाणी एरर आलाय, एरर यायला नको, संपूर्ण संख्याच आपण काढून टाकू या ठिकाणी। तर त्या तिन्ही संख्यांची बेरीज किती आहे, 294 आहे। ओके, चला 294 असेल तर मग या ठिकाणी नंबर चेंज करून घेऊ, 294 आहे। तर x ची किंमत काढत असताना 294 ला डिवाइड करावं लागेल आपल्याला
14ने, तर 294ला 14ने भाग दिल्याच्यानंतर ओके 14 1 14, 14 2 28 आणि त्याच्यानंतर शिल्लक राहतो 1, 14 1 14. एक्स बरोबर किती आले या ठिकाणी 21 आलेला आहे. तर आपल्याला काय विचारलं होतं, सर्वात मोठी संख्या त्यातील मोठी संख्या कोणती असं विचारलं होतं. तर 21 27 84 या ठिकाणी. तर पर्याय सुद्धा या ठिकाणी बरोबर दिलेले नाही आहेत. ओके चलो ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये थोडासा एरर आहे. आपला आन्सर जे आहे एक्स इज इक्वल टू किती आले 20 बनवलेला आहे 21 आणि सर्वात मोठी संख्या किती आहे 7x आहे. 7x म्हणजे 7 गुणिले x ची किंमत किती 21, 7 1 7 7 2 14. ओके तर 147 यायला पाहिजे. मात्र पर्याय या ठिकाणी मेळ खात नाहीयेत. मी क्वेश्चन परत एकदा रिचेक करेन. नागपूर ग्रामीण पोलीस 2023 चा क्वेश्चन होता. ऑप्शन या ठिकाणी म्हणजे चुकीचे दिलेत असं म्हणण्यापेक्षा वेगळे दिलेले. ऍक्च्युअली मध्ये हा कॉपी पेस्ट करत असताना आहे ना क्वेश्चन मे बी एरर मध्ये राहून गेलाय. ओके चलो ठीक आहे. याच्यासाठी थोडंसं मी सर्वांची माफी मागतो. फर्स्ट क्वेश्चन मध्ये या ठिकाणी ऑप्शन मॅच करत नव्हते. तर क्वेश्चन सोल्युशन तर आपण बरोबर काढलेलं आहे. चला सेकंड क्वेश्चन घेऊ. सेकंड क्वेश्चन मध्ये काय गडबड असायला नको. चला क्वेश्चन नंबर 32 45 सेकंद व 5 मिनिट यांचे आपापसातील गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे. हा आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023 चा क्वेश्चन. तर 45 सेकंद च गुणोत्तर कशासोबत 5 मिनिट असं विचारलेलं आहे. सेकंदचं गुणोत्तर कशासोबत आहे 5 मिनिटासोबत आहे. आता 5 मिनिटासोबत गुणोत्तर काढत असताना या ठिकाणी आहे ना काय करावं लागेल. तर एकक जोपर्यंत समान असत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये तुलना होत नाही. तुलना होत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये भागाकार होत नाही असं सांगितलं होतं. चला याला 45 सेकंद भागिले 5 मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला काय करावं लागेल. 1 मिनिट हा 60 सेकंदाचा असतो म्हणून 60 ने गुणावं लागेल. 5 गुणिले 60 हा गुणाकार न करता ऍज इट इज व्हॅल्यू असेच ठेवता येते 5 × 60. चलो तर 15 ने भाग जाईल 15 3 45 15 चौक 60 या ठिकाणी. तर 3 ने या ठिकाणी ना 5 ला भाग जातं ना 4 ला भाग जातं 4 5 20. तर राहिलं किती 3 भागिले 20 म्हणून जे गुणोत्तर आहे काय आहे 3 20 आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ओके क्लिअर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 33 नंबरचा प्रश्न आहे. 5 वर्षापूर्वी योगेश व आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. योगेश आणि आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 4:5 आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणले. आज योगेशचे वय 21 वर्ष असल्यास आणखीन 3 वर्षानंतर आनंदचे वय किती. आणखीन 3 वर्षानंतर आनंदचे वय किती काय विचारले. 3 वर्षानंतर आनंदचे वय किती. गुणोत्तर दिलेलं होतं. तर सरळ सरळ आपण या ठिकाणी लिहून घेऊ शकतो की योगेश जे आहे योगेशचं वय आणि आनंदचं वय यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5 आहे. तर योगेशचं वय 4च्या पटीत आहे आणि आनंदचं वय किती आहे 5च्या पटीत आहे. बट आजचं वय विचारलंय का आपल्याला. आजचं वय विचारलेलं नाहीये. तर योगेशचे वय 21 वर्ष असल्यास योगेशचं वय किती आहे 21 वर्ष आहे. तर आणखीन 3 वर्षानंतर आनंदचे वय किती आहे असं विचारलंय आपल्याला. आनंदचं वय या ठिकाणी 5च्या पटीत असायला पाहिजे. तर आनंदचं आजचं वय 5च्या पटीत असतं मात्र 3 वर्षानंतरचं वय 5च्या पटीत नसेल. तर ते 5च्या पटीतली जी कोणती संख्या असेल त्याच्यापेक्षा 3 अधिक असेल. तर या ठिकाणी आपण जर 28 बघितलं 5च्या पटीतली एक संख्या आहे कोणती 25 अधिक 3 जर केलं 3 वर्षानंतरचं वय 28 म्हणजेच आनंदचं आजचं वय 25 वर्ष आणि 3 वर्षानंतरचं वय 28 वर्ष. जिथं की या ठिकाणी 31 हे 28 अधिक 3 होतात मात्र 28 5च्या पटीत नाहीये. 20 म्हणजे या ठिकाणी 17 अधिक 3 वर्ष होतात. योगेशचं आनंदचं 3 वर्षानंतरचं वय 20 असेल तर आजचं वय किती असेल 17 असेल मात्र 17 हे 5च्या पटीत नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट सोडून बाकी कुठलाही उत्तर असू शकत नाही. पुणे ग्रामीण पोलीस 2023 चा क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी फक्त कंडिशनची काय करतो पूर्तता करतो. ओके चलो ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. A:B च्या पगाराचे गुणोत्तर 2 असतील व खर्चाचे गुणोत्तर 2:5 आहे. जर प्रत्येकाची 400 रुपये बचत असल्यास A चा पगार किती आहे असं विचारले. पुणे ग्रामीण पोलीस 2023. A च्या पगाराचे गुणोत्तर 2 असतील व खर्चाचे गुणोत्तर 2:5 आहे. आणि पगार आणि खर्च पगार म्हणजे जो पगार आहे त्यातून खर्च निघून गेल्याच्या नंतर सेव्हिंग जी राहते प्रत्येकाची बचत 400 रुपये आहे असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला असं म्हणता येईल A आणि B च्या पगाराचे गुणोत्तर किती 2:3 आहे. पगाराचं गुणोत्तर 2:3 आहे A आणि B चं. त्याच्यानंतर
खर्चाचं गुणोत्तर किती आहे? 2:5 आहे असं दिलंय, 2:5 आहे. आता या ठिकाणी यांच्यामधलं अंतर किती आहे? 400 रुपयाचं अंतर आहे. हा पगार आहे आणि हा काय आहे? हा खर्च आहे. यांच्यामधला फरक किती आहे? 400. 400 बरोबर किती एकक होतात हे काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? यांच्यामधला फरक बघावं लागेल. 3 आणि 5 मधला फरक किती येतो? 2. आणि या 2 आणि 2 मधला फरक या ठिकाणी 0 येतो. म्हणून या ठिकाणी एकक घेत असताना आधी फरक सारखा करून घ्यायला पाहिजे. तर आपण काय करू? या 2ला आपण 1 ने तर गुणू शकत नाही, 2 ने गुणून बघू या ठिकाणी. तर हे 2:5 थोडंसं या ठिकाणी लिहितो मी, 2:5 आहे. तर याला 2 ने गुणल्याच्या नंतर 2 दोन्ही 4 होतात आणि 2 त्रिक 6 होतात. 4 आणि 6 मधला फरक किती येतो? 4 आणि 2 मधला फरक किती येतो? या ठिकाणी 2. 6 आणि 5 मधला फरक 1 येतोय. गुणोत्तर आणखीन सुद्धा समान होत नाही. तर 3 ने गुणून बघू. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता 9 आणि 5 मधला फरक किती आहे? 9 आणि 5 मधला फरक किती आहे? 4 आहे. 2 आणि 6 मधला फरक किती आहे? 4 आहे. आणि आपल्याला हा फरक ऍक्च्युअल मध्ये किती रुपयांचा म्हणून सांगितला होता? 400 रुपयांचा. तर 4x बरोबर किती? 400. तर x ची व्हॅल्यू किती येते? x ची व्हॅल्यू येते 100. x बरोबर किती येतं? 100. 4 ने भाग दिल्याच्या नंतर. तर 2 ने 3 ने मल्टिप्लाय करून गुणोत्तर आपण बदलून लिहितो. तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे जोपर्यंत हा फरक सारखा येत नाही. ओके, क्लिअर आहे. चलो तर या ठिकाणी आता हे जुनं गुणोत्तर सोडून द्या. ए आणि बी चा पगार जो आहे किती आहे? तो 6x आहे आणि बी चा पगार 9x आहे. आणि त्यांचा खर्च जो आहे तो 2x आणि 5x आहे रिस्पेक्टिव्हली, म्हणजे अनुक्रमे. तर आपल्याला काय विचारलं होतं? ए चा पगार किती? ए चा पगार किती आहे? 6x आहे. तर ए चा पगार 600 रुपये या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिल्याप्रमाणे या गोष्टीचं, या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर असेल. ओके, क्लिअर आहे सगळ्यांच्या? ऑलरेडी या टाईपचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. नंबर्स चेंज होते त्याच्यासाठी हा क्वेश्चन घेतलेला होता. क्वेश्चन नंबर 35. 12:y:27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत. बघा, मी सांगितलं होतं ज्या वेळेस A:B:C या 3 संख्या गुणोत्तरात दिलेल्या असतात म्हणजे या कशा आहेत? प्रमाणात आहेत. प्रमाणात असतील तर मग यांच्यासाठी एक फॉर्म्युला लागू होतो, दॅट इज B² = A × C. तर यालाच काय म्हणलं होतं आपण? मध्य प्रमाण पद असं म्हणलं होतं. ओके, आणि हे गोष्टी समजून घेतल्या होत्या सेकंड लेक्चरमध्ये. परत एकदा आहे ना काढून बघितलात. कुणाला माहिती नसेल तर त्या ठिकाणी ना काय करायचं आहे? हे प्रिपेअर करून घ्यायचं आहे की 3 संख्या प्रमाणात असतील त्यावेळेस आहे ना कोणता फॉर्म्युला कोणत्या पद्धतीने लागू होतो. ओके, B² = A × C. 4 संख्या प्रमाणात असताना अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार हे बघितलं होतं, सगळ्यांना आठवत असेल. चलो तर संख्या काय काय दिलेत? 12:y:27. 12:y:27 दिलेला आहे. तर या ठिकाणी फॉर्म्युला काय लागू होतो? y² = 12 × 27. ओके, चलो तर गुणाकार पूर्ण करण्यापेक्षा आहे ना मी काय करतो? वेगळ्या पद्धतीने थोडंसं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. y चा वर्ग बरोबर किंमत काढायची आपल्याला. तर हे 12ला काय लिहिता येतं आपल्याला? 4 × 3 लिहिता येतं. आणि 27ला काय लिहिता येतं? 9 × 3 लिहिता येतं. ओके, चला तर y बरोबर किंमत काढत असताना 4चं वर्गमूळ घ्या 2, 9चं वर्गमूळ घ्या 3 आणि या दोन्ही तिन्हीसाठी 1 3 घ्या. 3 त्रिक 9 होतं, 9चं वर्गमूळ 3च येईल या ठिकाणी. तर y बरोबर 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18 या ठिकाणी. तर y ची किंमत किती आलेली आहे? 18. पर्याय क्रमांक 3 हा काय आहे या ठिकाणी? बरोबर उत्तर आहे. ओके, चलो पुढचा क्वेश्चन. 3 संख्यांचे गुणोत्तर 1:2:6 आहे व त्यांचा गुणाकार 1500 आहे. तर या तिन्ही संख्यांची बेरीज काय आहे? तिन्ही संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. हा आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024. ओके, 3 संख्यांचे गुणोत्तर आपल्याला दिले 1:2:6. तर त्या संख्या असतील हा x, दुसरी संख्या 2x आणि तिसरी संख्या किती आहे? 6x आहे. आणि आपल्याला काय म्हणले कंडिशन? आता बेरीज नसून काय म्हणले? त्यांचा गुणाकार किती आहे? 1500 आहे. कशा कशाचा गुणाकार? x × 2x × 6x या संख्येचा गुणाकार किती दिलेला आपल्याला? 1500 दिलेला आहे. सॉल्व्ह करू या ठिकाणी. 2 1 या ठिकाणी x चा सगुणक काही नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. 2 1 2, साइन दोन्ही 12. ओके, 12 x × x × x काय होतं? x⁻³ होतो या ठिकाणी. हे आलं 1500. 12 ने भाग देऊ. 12 1 12, 12 1 12 राहिले 3, 12 दोन्ही 24 राहिले 6, 12 पंचे 60.
एक्स चा घन बरोबर किंमत किती आलेली आहे 125 आणि 125 म्हणजे एक्स चा घन तर घनमूळ घेतलं 125 चं घनमूळ काय आहे 5 आहे. एक्स ची किंमत किती आली 5 आलेली आहे. मग आपल्याला काय विचारले या तिन्ही संख्यांची बेरीज विचारली. तिन्ही संख्यांची बेरीज किती येते डायरेक्ट हे 6x आहेत आणि हे दोन 8x आणि हा एक x किती होतात टोटल 9x होतात आणि x ची किंमत किती काढली आपण 5 काढली तर 9 गुणिले x ची किंमत 5 दॅट इज 45 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चलो 45. किंवा दुसरी पद्धत काय म्हणता येईल आपल्याला काय सांगितलं होतं आपल्याला थोडासा विचार करा. 3 संख्या आहेत. 3 संख्या कोणत्या कोणत्या आहेत एक आहे x दुसरी संख्या आहे 2x आणि तिसरी संख्या किती आहे 6x. या तीनही संख्यांची बेरीज काय आहे असं विचारले. गुणोत्तराच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर x अधिक 2x अधिक 6x बरोबर टोटल किती होतात 9x. तर त्या तीनही संख्यांची बेरीज 9x होते म्हणून त्यांची बेरीज जी आहे 9च्या पटीत 100% असेल आणि 9च्या पटीत असणारी संख्या या ठिकाणी एकमेव 45 आहे म्हणून सुद्धा उत्तर पर्याय क्रमांक 2 येतं. दोन्हीपैकी कुठल्याही एका मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह केला तरी इझीच आहे बट अंडरस्टँडिंग चांगली असेल तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट आन्सर सांगता येईल गेस करता येतं. ओके चलो. एका शाळेत मुले व मुली यांचे सध्याचे गुणोत्तर 5:4 आहे तर पुढीलपैकी कोणती संख्या ही वर्गसंख्या असणार नाही असं म्हणले. एका शाळेत मुले व मुली यांचे सध्याचे गुणोत्तर ओके मुले आणि मुली बॉय इज टू गर्ल गुणोत्तर किती दिलेलं आहे 5:4 दिलेलं आहे बरोबर आहे. तर मुलांचं प्रमाण किती आहे 5x आहे मुलींचं प्रमाण किती आहे 4x आहे. वर्गातील स्टुडंट जे आहेत टोटल ते किती होतात 9x होतात. किती होतात 9x होतात. तर वर्गातील स्टुडंट आहे हे 5 नाही आहे ओके. विद्यार्थ्यांची संख्या किती होते टोटल 9x होते. आपल्याला काय विचारले पुढीलपैकी कोणती संख्या ही वर्गसंख्या असणार नाही असं म्हणले. तर वर्गसंख्या असणार नाही याचा अर्थ काय होईल की आपण 9 ने ज्यावेळेस भाग देऊ तर त्यावेळेस कोणत्या संख्येला ना भाग जाणार नाही. तर या ठिकाणी बघा 4 5 6 7 8 9 होतात. किती होतात 9 होतात. तर 423 ला निश्चितपणे 9 ने भाग जाईल. 5 6 7 8 आणि 9 531 सुद्धा 9च्या पटीत आहे तर त्याला सुद्धा 9 ने भाग जातो. या ठिकाणी 585 5 आणि 5 10 आणि 8 18 18 ला सुद्धा 9 ने भाग जातो. 9च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येमधील 423 मधील जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज ही जर 9च्या पटीत येत असेल 9 18 27 36 45 किती येत असेल 9च्या पटीत येत असेल तर भाग जातो. सगळ्यात शेवटचा पर्याय 6 आणि 4 10 आणि 3 13 तर या अंकांची बेरीज येते 13 ज्याला की 9 ने भाग जात नाही म्हणून ही पूर्ण वर्ग संख्या असणार नाही. रत्नागिरी पोलीस 2023 चा क्वेश्चन आहे. तर ऑप्शन नंबर 4 काय आहे याचं आन्सर आहे. ओके चलो. एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे गुणोत्तर 2:3:4 हा मुद्दामून क्वेश्चन ऍड केलेला आहे. तर जिओमेट्रीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे ना त्रिकोणाचे 3 कोन त्याचे आंतरकोन आणि त्यांचे बाह्य कोन यांच्या प्रॉपर्टी बद्दल माहित असत नाही. त्याचं एक रिव्हिजन व्हावं म्हणून आहे ना क्वेश्चन घेतलेला आहे. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असते 360 असते. गुणोत्तर किती दिलेलं आपल्याला 2:3:4 असं दिलेलं आहे. तर बाह्य कोन किती आहेत 2x आहे त्याच्यानंतर 3x आहे त्याच्यानंतर 4x आहे. ओके आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असते 360. ओके यांची बेरीज करा 4 आणि 3 7 आणि 2 9x बरोबर 360. 9 ने भाग द्या 9 1 9 9 चौक 36 तर x बरोबर किती आलं या ठिकाणी 40 आलं. x ची किंमत किती आली 40 आलेली आहे. आपल्याला विचारले काय तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान आंतरकोन किती असेल. त्या त्रिकोणाचा सर्वात लहान आंतरकोन ओके सगळ्यात मोठा जो बाह्यकोन असतो ओके 4x ओके 4x ची किंमत बाह्यकोन काढू आपण तर हे 4 गुणिले x ची किंमत किती 40 तर हे टोटल किती होतात 160 होतात. ओके बाह्यकोन ज्यावेळेस काढत असतो सपोज करा हा जर एखादा त्रिकोण आहे ओके ओके हा त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये रेषीय जोडीतील जे कोन असतात कोन ए आणि कोन बी. कोन बी हा बाह्य कोन आहे. कोन ए हा याचा काय आहे आंतरकोन आहे आणि या दोघांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. जे रेषीय जोडीतील कोन असतात त्यांची बेरीज किती असते 180 असते. आता 180 मध्ये आपल्याला काय करायचं आहे 180 असेल तर सपोज करा हा जर 100 असेल तर हा किती असतो 80 असतो.
हा जर 120 असेल तर हा किती असतो 40 असतो. हा जर 160 झाला तर याचं माप किती असतं 20 असतं. म्हणून आंतरकोनाचं माप काढत असताना 180तून त्याचा बाह्यकोन मायनस करायचा असतो. तर आपल्याला विचारलं होतं त्रिकोणाचा सर्वात लहान आंतरकोन किती असेल. त्रिकोणाचा सर्वात मोठा बाह्यकोन जो आहे किती अंशाचा आहे 160 अंशाचा आहे. तर सर्वात लहान आंतरकोन जे आहे 180 मधून बाह्यकोनाचं माप मायनस केल्याच्या नंतर वजा केल्याच्या नंतर 20 अंश एवढं येतं. दॅट इज ऑप्शन नंबर फर्स्ट हा या प्रश्नाचं उत्तर आहे. सिंधुदुर्ग शहर पोलीस 2023चा क्वेश्चन आहे. ओके चल लक्षात ठेवा त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापाची बेरीज किती असते टोटल 360 असते. ओके हा महत्वाचा पॉइंट आहे. हा माहित असेल तरच क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बाकी सर्व गोष्टी ॲज इट इज आहेत जे की गुणोत्तर प्रमाणमध्ये आपण बघितलेल्या आहेत. चला नेक्स्ट 39 नंबरचा प्रश्न आहे. 50 पैसे व 1 रुपयाची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयांमध्ये 50 पैशांची किती नाणी येतील. ओके 3:2 असं प्रमाण आहे. चलो काय करावं लागेल एकक सारखं असायला पाहिजे. हे 50 पैसे आहे आणि 1 रुपयामध्ये दिलेलं आहे आणि नाणी प्रत्येकी कोणत्या प्रमाणात आहे 3:2 या प्रमाणात आहेत आणि एकूण 140 रुपयांमध्ये टोटल रक्कम किती 140 तर बेरीज किती व्हायला पाहिजे 140. तर 50 पैशाच्या तर आपण अगोदर करू 50 पैसे. ओके 50 पैसे आणि 1 रुपये जे आहे 1 रुपयाचे जे आहेत नाण्या त्याला काय लिहू आपण 100 पैसे. आता मग गुणोत्तर लागू करता येईल याला. ओके 50 पैसे आणि 100 पैसे 50 पैसे आणि 100 पैशाच्या गुणोत्तर किती दिले 3:2 दिलेलं आहे. तर आपण काय करू हे किती नाणे आहेत 3x आणि या किती नाणे आहेत 2x. तर चला 50 गुणिले 3x अधिक एकूण 3x नाणे असतील तर 50 गुणिले केल्यानंतर आहे ना 50 पैशांची एकूण किंमत निघते आणि 100 पैसे गुणिले 2x नाणे आहेत. तर हे काढले हे गुणाकार केल्यानंतर 100 पैशांची एकूण किंमत किती होते ते निघेल. आणि या ठिकाणी किती रुपये दिलेलं आहे 140 रुपये दिलेलं होतं. 140 ला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते 14,000 पैसे होतात. तर 5 त्रिक 15 या ठिकाणी 150x अधिक 100 गुणिले 2 किती होतात 200x बरोबर 14,000. ओके चलो 150 आणि 200 किती होतात 350x बरोबर हे 14,000 या ठिकाणी हा 0 या 0 सोबत कॅन्सल करा. 35 एक्क 35 35 दोन्ही 70. ओके 35 चोक 140 होतात. ओके एक्स बरोबर किती आले 40 आलेला आहे. एक्स बरोबर किती आहे 40 आहे. आपल्याला काय विचारले 50 पैशांची किती नाणी येतील 50 पैशांची किती 3x नाणी येतील म्हणजे 3x म्हणजेच किती 3 गुणिले 40 120 नाणी या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नाण्यांवरती ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस 100% 25 पैसे 50 पैसे 1 रुपये 2 रुपये असं असेल तर त्यावेळेस त्यांचे एकक सारखे करत असताना रुपयांची नाणी नेहमी कशामध्ये कन्वर्ट करून घ्या या ठिकाणी नेहमी ते पैशांमध्ये कन्वर्ट करून घेतल्याच्या नंतर क्वेश्चन जास्त इझी बनेल. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे तर मेंढपाळांची संख्या किती. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण किती आहे 1:4 आहे. ओके तर या ठिकाणी या क्वेश्चनमध्ये आपण काय करू सगळ्यात अगोदर ओके चला आपल्याला विचारलंय काय 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे तर मेंढपाळांची संख्या किती. मेंढपाळांची संख्या 1 असेल तर मेंढ्या त्याच्या चौपट आहेत. मेंढपाळ जे आहेत किती असतील 1 म्हणजेच x आणि मेंढ्या ज्या आहेत तर ते किती घ्यावं लागेल 4x कारण गुणोत्तर किती दिलं होतं 1:4 दिलं होतं 4x आहे या ठिकाणी. तर असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येपेक्षा डोक्यांची संख्या किती बनते 5x तर होईल. ओके यांची बेरीज एकूण प्रत्येक मेंढपाळाला सुद्धा एकच डोकं असतं आणि प्रत्येक मेंढीला सुद्धा एकच डोकं असतं तर डोक्यांची संख्या 5x होते. बट इथं काय सांगितलं पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. मला सांगा मेंढपाळ जो आहे मेंढपाळाला किती पाय असतात 2 पाय असतात तर त्यांची संख्या होते 2x. ओके मेंढपाळ अधिक मेंढ्या. ओके मेंढपाळांची संख्या x होती तर पायांची संख्या 2x. त्याच्यानंतर मेंढ्याची संख्या 4x होती तर 4x होती तर त्यांच्या पायांची संख्या 4 चौक 16x झाली. तर ही पायांची संख्या जी आहे डोक्यांच्या संख्येच्या
चारपटीपेक्षा, ओके, डोक्यांची संख्या किती होती? डोक्यांची संख्या या ठिकाणी 5x होती. 5x 5xच्या चारपटीपेक्षा कितीनं लहान आहे? 10ने कमी आहे असं म्हणले. ओके, याला सॉल्व्ह करून घ्यायचं. 16x अधिक 2x हे होतात 18x बरोबर. इकडं 4 पंचे 20 होतील. 20x वजा 10. ओके, हा 18ला पलीकडे घेऊन जाऊ, 10ला इकडे पाठवू. -10चं काय होईल? +10 होतं आणि इकडं 20xला 20x हा अधिक 18 पलीकडे जाऊन काय होतो? वजा 18x होतो. तर 20 मधून 18 गेली किती राहील? 2x बरोबर 10. तर x ची किंमत किती येते? x ची किंमत किती येते या ठिकाणी? 2 येते. x ची किंमत किती? 2. आपल्याला मेंढपाळांची संख्या विचारले, तर मेंढपाळांची संख्या किती? x म्हणजेच आहे ना 2 आहे. सर मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकाच 4 आहे. तर या ठिकाणी 10 2/5. ओके, 5 येतं. सॉरी, आन्सर किती आलेला आहे आपलं या ठिकाणी? 5 आलेला आहे. ही मेंढपाळांची संख्या आहे. ओके, मेंढपाळांची संख्या किती? 5. दॅट इज बरोबर आहे. ओके, क्रॉस चेक जर करायचं झालं, हा क्वेश्चन या पद्धतीने पूर्ण सॉल्व्ह न करता आपल्याला काय म्हणलं होतं? पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे, तर मेंढपाळाची संख्या किती असं विचारली होती. मेंढपाळाची संख्या जर आपण किती घेतलं? मेंढपाळाची संख्या जर 15 घेतलं असतं. मेंढपाळ जे आहेत, मेंढपाळ व मेंढ्या यांचं प्रमाण किती आहे? एकास 4 आहे. तर म्हणजे मेंढ्यांची संख्या मेंढपाळापेक्षा किती पटीनं जास्त आहे? 4 पटीनं जास्त आहे. मेंढपाळ जर आपण 15 घेतले तर मेंढ्यांची संख्या किती होती? 15 चौक 60 होते. ओके, आणि यांच्या पायांची संख्या 15 दोन्ही 30 आणि हे 6 चौक 24 240. 240 आणि 30 270. ओके, आणि यांच्या डोक्यांची संख्या किती होते? हे 60 मेंढ्या 70 75. तर 75 गुणिले या ठिकाणी, ओके, डोक्यांची संख्या 75. तर 75 या ठिकाणी चौपट केल्याच्या नंतर चौपटीपेक्षा 75 गुणिले 270 येऊ शकतं का? बघा काय म्हणलं होतं? पायांची संख्या आपण काढली किती आहे? 270. ही डोक्यांच्या संख्येच्या डोके किती झाले या ठिकाणी? 60 70 75. तर 75ची चौपट केली. 75ची चौपट किती येते या ठिकाणी? 75 300. ओके, 300 पेक्षा 10ने कमी आहे, तर हे 290 आहे का? नाही. आपला आन्सर किती? पायांची संख्या 270 आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर किती येतं? 290 येतं. म्हणून 10 हा पर्याय चेक केला तरी सुद्धा तसंच होईल. ओके, चेक करून बघा. मेंढपाळ किती असतील? 10 असतील. मेंढपाळ 10 असतील तर मेंढ्याची संख्या किती होते? 40. पायांची संख्या किती होते? हे 20 आणि हे 160. टोटल किती होतात? 180 होतात. ओके, डोक्याची संख्या किती आहे? 40 अधिक 10 50. 50ची चौपट करा, किती होतात? 200. 200 मधून 10 मायनस केल्याच्या नंतर 190 येतात. बट पायांची संख्या किती आहे? 180 आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? 5 बरोबर आहे. इक्वेशन करून या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. तर इझी क्वेश्चन आहे एकदम. छत्रपती संभाजीनगर शहर चालक 2023चा क्वेश्चन आहे. चलो, एका चौकोनाच्या 4 कोणांच्या मापाचे गुणोत्तर 2 3 2 आहे, तर तो चौकोन पुढीलपैकी कोणता? ओके, चौकोनाचे प्रकार माहिती असतील. ओके, ज्याला 4 बाजू असतात, ज्याला 4 बाजू असतील, मग तो कसाही असेल. ओके, दिसायला या ठिकाणी या पद्धतीने असेल, तर त्या सर्वांना काय म्हणतो? 4 बाजू आहेत आणि 4 कोण आहेत, तर हे सर्व काय आहेत? चौकोन आहेत. मात्र प्रत्येक बाजू समान लांबीची आणि प्रत्येक कोण 90 अंशाचा असेल तर याला काय म्हणतो आपण? चौरस म्हणतो. ओके, तर समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आणि प्रत्येक कोण 90 अंशाचा याला काय म्हणतो आपण? आयत म्हणतो. असे चौकोनाचे प्रकार आहेत. मग समांतरभुज चौकोन आहे, समभुज चौकोन आहे, समलंब चौकोन आहे, वेगळे चौकोनाचे प्रकार आहेत. दिलेला चौकोन कोणत्या प्रकारचा आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. ओके, तर त्याच्यामध्ये आन्सर काढत असताना आपल्याला काय दिलंय? चौकोनाचे जे 4 कोण असतात त्यांचं माप दिलेलं आहे. गुणोत्तर 2 3 3 4. तर आहे ना, यातले बघा, या चौकोनातले आपण असं करू, हा कोण छोटा आहे, हा कोण मोठा आहे, कारण याचं माप किती आहे? 2x. गुणोत्तर 2 दिले, 2 3. तर याचं माप किती आहे? 3x. तर याचं पण माप किती आहे? 3x आणि याचं पण माप किती आहे? 2x. तर क्रम कसा सांगितलाय? 2 3 3 2 असं म्हणलंय. म्हणजेच पायालगतचे कोण कसे आहेत? समान आहेत. ओके, म्हणून याला काय म्हणू शकतो? हा आयत दिसतोय का? नाही. हा चौरस आहे का? नाही. हा पतंग पण होऊ शकत नाही. म्हणून एकच पर्याय शिल्लक राहतो, दॅट इज समलंब चौकोन, ज्याचे पायालगतचे कोण कसे असतात? सारखे असतात. बाजू सुद्धा कशा असतात? समान लांबीचे असतात.
चलो 42 नंबर, 23 मिनिटाचे 69 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती? ठाणे ग्रामीण चालक 2023 चा क्वेश्चन. या ठिकाणी सुद्धा आपण मिनिटाचं सेकंदाशी गुणोत्तर करत असताना मिनिटाला अगोदर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि 23 मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करत असताना गुणाकार करायची आवश्यकता नाही, फक्त 23 गुणिले 60 लिहून घ्या. ओके. आणि गुणोत्तर कोणासोबत आहे? 69 सेकंदाशी 69 सेकंद. हे पण सेकंद झाले, हे पण सेकंद झाले. 23 मिनिट होते, त्याला गुणिले 60 करून काय केलं आपण? सेकंद केलं. आता 23 एक्क 23, 23 त्रिक किती होतं? 23 त्रिक 69. या ठिकाणी 3 एक्क 3, 3 दोन्ही 6, राहिलं काय शिल्लक? 20 आणि छेदामध्ये 1. तर गुणोत्तर किती आहे? 20:1. ओके. ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी बरोबर आहे. 23 मिनिटाचे 69 सेकंदाचे गुणोत्तर असं विचारले. समजा उलट असतं, 69 सेकंदाचं 23 मिनिटाचे गुणोत्तर किती? ते 1:20 लिहिलं असतं पण. ओके. तर आहे ना, फोकस ठेवायचं नेहमी काय विचारलं गेलेलं आहे क्वेश्चन मध्ये. चलो ठीक. नेक्स्ट क्वेश्चन 43, 10 सेंटीमीटरचे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर किती? हा क्वेश्चन इझी आहे बघा, सॉल्व्ह करू शकता का तुम्ही? ओके. 30 सेकंद इनफ टाइम असेल याच्यासाठी. बघा होतं काय, क्वेश्चन तर इझिली सॉल्व्ह होऊ शकत असतो, मात्र आपलं अडतं कुठं? परिणाम या ठिकाणी बदलत असताना सेंटीमीटरचं मीटर किंवा मीटरचं सेंटीमीटर करत असताना नेमकं त्यांचं रिलेशन काय आहे हे माहीत नसेल तर मग क्वेश्चन त्याच ठिकाणी अडून राहतो, क्वेश्चन पुढं जात नाही. किंवा आपल्याला जर मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट नाही करता आलं तर मग गोष्टी तिथंच गडबड होतात. गुणोत्तर ही कॉन्सेप्ट समजून सुद्धा परिमाण जे आहेत आपल्याला येत नसल्यामुळं, मेजरमेंट्स जे आहेत आपल्याला येत नसल्यामुळे ना क्वेश्चन चुकू शकतो या ठिकाणी. चलो काय करता येईल या ठिकाणी? 10 सेंटीमीटरचे 2 मीटरशी 10 सेंटीमीटर इज टू 2 मीटर असं म्हणलेलं आहे. ओके. चलो आपली जी स्केल असते त्या स्केलवरती काय असतं? याची स्केल असते. ओके. रुलर जी असते तुमची त्याच्यावरती मार्किंग बघितलेली असेल. हा असतो 1, हा 1.5 असतो. ओके. हा थोडासा लार्ज करून दाखवतो. हा 1, हा 1.5, हा 6, 7, 8, 9, 10. ओके. हा 0 घेऊ, हा 1 घेऊ, याच्या पुढे किती असतं? 2 असतं. पट्टीवरचं हे जे माप आहे तुमचं ते किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. किती आहे? 1 सेंटीमीटर. जवळपास फुल स्केल जी असते, आपण आपल्या रजिस्टरच्या मापाची जी स्केल यूज करतो जवळपास एवढी लांबी असते त्याची, ती असते 30 सेंटीमीटरची. त्याला फुल स्केल म्हणतो आपण. 30 सेंटीमीटरची पट्टी म्हणजे जवळपास किती माप असतं? ते 12 इंच एवढं माप असतं. चलो. आणि 1 सेंटीमीटरमध्ये किती मिलीमीटर असतात? 1 सेंटीमीटरमध्ये असतात 10 छोटे छोटे एकक, ज्यांना काय म्हणतो आपण? मिलीमीटर. चलो. आणि अशा 1000 मिलीमीटरचं मिळून 1 मीटर बनत असतं. आणि 10 मिलीमीटरचं काय असतं? 1 सेंटीमीटर असतं. म्हणजेच असं म्हणता येईल की 1 मीटरमध्ये टोटल किती असतात? 100 सेंटीमीटर असतात. किती? 100 सेंटीमीटर. आणि 2 मीटरमध्ये टोटल किती? 200 सेंटीमीटर असतात आणि 2000 मिलीमीटर असतात. हे रिलेशन आहे. त्याच्यानुसार 10 सेंटीमीटरचे 2 मीटरशी गुणोत्तर काढत असताना याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर हे झालं 10 सेंटीमीटर इज टू हे झालं 200 सेंटीमीटर. आता एकक सारखे आहेत तर यांना सोडून द्या एककांना. 10/200चं गुणोत्तर विचारलेलं आहे. दॅट इज 0 आणि 0 कॅन्सल, 1/20 शिल्लक राहतं. 1/20 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. छत्रपती संभाजीनगर, लोहमार्ग पोलीस 2023. ओके. आजचे क्वेश्चन झाल्याच्या नंतर उद्या आपल्याला नेक्स्ट क्लास नंबर 6 मध्ये 2024च्या PYQचा अभ्यास करायचा आहे. आणि जर असे क्वेश्चन त्या ठिकाणी रिपीट झालेले असतील तर 2024च्या पेपरमधले ते क्वेश्चन आपण स्किप करायचे. ओके. महत्त्वपूर्ण वाटलं तर मी नक्की ऍड करेन. M:n बरोबर 4 असतील, N:O बरोबर 2 आसपास, O:P बरोबर 1 असतील, तर M:P काय येईल असं विचारलं. यवतमाळ चालक 2023चा क्वेश्चन आहे. चलो याला कसं सॉल्व्ह केलं होतं आपण?
सगळ्यात आधी तर 4 संख्या या ठिकाणी प्रमाणात दिले आहेत. m/n o/p क्रमाने दिलेले आहेत. ओके, तर गुणोत्तर ज्या ज्या 2 एककांचं दिलेलं आहे, अगोदर mn चं दिले गुणोत्तर आपल्याला 4 असतील, त्याच्यानंतर no चं गुणोत्तर दिले 2/5 आणि op चं गुणोत्तर दिले 1/3. ते ॲज इट इज जिथं जे दिलेलं आहे त्याच्या खाली व्यवस्थित लिहून घेऊ. m/n किती दिलेलं आहे? 4/3 दिलेलं आहे. किती? 4/3. त्याच्यानंतर n/o दिले 2/5. 2 काय दिलेलं आहे? 5 दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर o/p दिले 1/3. o/p दिले 1/3 दिलेलं आहे. ओके, चलो. तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस घाबरगुंडी उडते तुमच्या सगळ्यांची, तर त्यावेळेस मी काय सांगितलं होतं तुम्हाला की तुमच्या शेजारी जो कोणी तुमचा एकदम प्रिय मित्र असेल त्याला काय करायचं? बोलावून घ्यायचं. ओके, तर आता या गणितामध्ये तुमचा मित्र कोण आहे जो तुमच्या शेजारी असेल? जसं की आता या ठिकाणी आपण काय करू? या ठिकाणी 3च्या शेजारी जे रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी कोण बसेल? कोण मदत करेल? 3. ओके, 5च्या शेजारी आपण काय लिहिणार? 5. 2च्या शेजारी 2. आपल्याला या सगळ्या जागा ओके तर कंप्लीट करायच्यात, भरून घ्यायचे. आणि 1च्या शेजारी 1 असेल. आता काय करायचं? आता फक्त करायचा गुणाकार. ओके, गुणाकार काय असेल या ठिकाणी? 4 2 8 8 1 8. त्याच्यानंतर 2 3 6 6 1 6. 3 5 15 15 1 15. ओके, आणि शेवटचा गुणाकार 3 5 15 15 3 45. आलं 45. या सर्व संख्यांना कुठल्या तरी एकाच संख्येने भाग जात असेल तर भाग देऊ शकतो. ओके, जात नसेल तर हेच गुणोत्तर फायनल असतं. आपल्याला गुणोत्तर कोणतं विचारलंय? m/p काय येईल? m/p विचारलेलं आहे. तर 8/45 हे m/p चं उत्तर काय झालं? 8/45. ओके, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. चलो, झालं. जर a/b बरोबर 3/4 आणि c/b बरोबर 8/1, a बरोबर 30 तर b + c बरोबर किती? चला, डिफरंट क्वेश्चन आहे थोडंसं. या टाईपचा क्वेश्चन झाला होता, बट तिथं a ची किंमत देऊन b + c ची व्हॅल्यू विचारलेली नव्हती. आपल्याला अगोदर तिन्ही संख्या प्रमाणात त्यांची व्हॅल्यू काय ते गुणोत्तर काय ते हे काढावं लागेल. a/b/c मध्ये a/b/c मध्ये AB चं गुणोत्तर आहे 3/4 आहे. ओके, चल. आणि CB चं गुणोत्तर आहे 8/1. किती दिले? 8/1. 8/1 दिलेला आहे. आता आपण काय करणार या ठिकाणी? रिकाम्या जागी दुसऱ्या संख्या लिहून घेणार 4 आणि 8च्या शेजारी कोण असेल? 8 असेल. तर 8 3 24 8 चौक 32 आणि 4 1 4. ओके, हे झालं 24 32 आणि 4. या सर्व संख्यांना एकाच संख्येने c/b b/c. एक मिनिट गडबड झाली, आपण गोंधळ केला थोडासा, सॉरी, बाय मिस्टेक. a आणि b चं गुणोत्तर किती दिलंय? 3/4 दिलेलं. फोकस ठेवायचं आहे. आणि c आणि b चं गुणोत्तर c/b बरोबर 8/1 दिलंय. आपल्याला b/c लिहायचं होतं. 8/1 याला काय लिहिता येतं? 1/8. 1/8 लिहिलं. ओके, क्लिअर आहे. आता a ची किंमत दिलेली आहे, तर आता संख्या प्रमाणात निघतील बघा. ओके, इथं असेल 4 आणि या ठिकाणी असेल 1. ओके, तरी म्हणतो 3 1 3 4 1 4 8 चौक 32. तर 3 4 आणि 32 ला कुठल्याही एका सामायिक संख्येने भाग जात नाही. गुणोत्तर काय झाला? 3/4 32. a ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 30 दिलेली आहे. a ची किंमत 30. कशी? तर a ची किंमत 3 ला 10 ने गुणल्याच्या नंतर येते 30. ओके, तर a ची किंमत 30 असेल तर मग b ची किंमत पण 10 ने गुणूनच काढावं लागेल. मी सांगितलं होतं तुम्हाला भेदभाव चालत नाही. 4 10 40 मॅथमॅटिक्स मध्ये. तर आणि तिथं गुणिले 10 केल्याच्या नंतर किती येईल? 320. a ची किंमत 30 असेल तर b + c बरोबर किती? 320 + 40 360. ओके, राईट. हे आहे परभणी चालक 2023च्या क्वेश्चनचं आन्सर. हा क्वेश्चन या पद्धतीने थोडासा डिफरंट होता. तर या पद्धतीने क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. आणि आजची प्रश्न संख्या जी आहे 31 पासून ते 45 पर्यंत जवळपास 15 प्रश्न या ठिकाणी 2023चे कंप्लीट झालेले आहेत. आणि 2023 मधला कुठलाही क्वेश्चन शिल्लक राहिलेला नाही. रिपीट झालेले क्वेश्चन आपण कॅन्सल केले. डिफरंट टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चनचा समावेश या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला होता. 2024चे सुद्धा क्वेश्चन घेणे या ठिकाणी आवश्यक आहे, कारण गेल्या वर्षी झालेले पेपर
जर आपल्याला माहीत असतील तर एक पॅटर्न ठरवता येतं की आहे ना कोणत्या टाईपचे क्वेश्चन खूप जास्त वेळेस विचारले गेलेले आहेत. तर मॅथमॅटिक्सची तयारी करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं गुणोत्तर आणि प्रमाण आणि पर्सेंटेज हे जे चॅप्टर आहेत 2 चॅप्टर हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. या गोष्टीला सिरियसली घ्या. तर बोर होत असेल मोबाईल बंद करायचा, थोडा वेळ बाहेर जाऊन यायचं, चहा घ्यायचा, कॉफी घ्यायचा, एक 5 मिनिटं गाणे ऐकायचे. मात्र आपल्याला वापस किती वाजता येऊन परत बसायचं अभ्यासाला हे लक्षात ठेवा. आणि ना थोडंसं फटीग येत असेल डोक्यावरती, म्हणजे थोडंसं बर्डन येत असेल, थोडंसं ओझं वाटत असेल, अभ्यास नको वाटत असेल, तर त्यावेळेस काम आपलं चेंज करायचं आहे. ओके, सब्जेक्ट चेंज करून बघा. सब्जेक्ट चेंज केल्याच्या नंतर सुद्धा बोर होत असेल तर मग थोडासा वेळ विश्रांती घेऊन बघा. विश्रांती म्हणजे नेहमी आराम करणे असा त्याचा अर्थ नसतो. विश्रांती म्हणजे आपल्याला एखादी आवडती गोष्ट करायची 5-10 मिनिटासाठी, अर्ध्या तासासाठी. जेवढा वेळ अभ्यासाला बसलात त्याच्यावरती डिपेंड असेल. 4 तास बसलेले असाल, सिटिंग असेल तुमची, तर मग उठा, एखादा अर्धा तास कोणाशी गप्पा मारण्यात घालवा, काही करण्यात घालवा. या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी, एखादा कॉमेडी शो बघत असता, ओके, बघू शकता, गाणी ऐकू शकता. अशा पद्धतीने मूड फ्रेश करून ना परत एकदा रिस्टार्ट करायचं आपल्याला. ओके, तर इथं पर्याय नाही आहे. अभ्यासाचे तास रोज म्हणजे रोज तुमचे तेवढे कंप्लीट व्हायलाच पाहिजे. मिनिमम 6 to 8 hours तुमचा अभ्यास असायला पाहिजे. कुठल्याही परीक्षेची तयारी करा. ओके, रिझल्ट लवकर पाहिजे असतील तर स्ट्रगलसुद्धा जास्त करावे लागतील. ओके, तर एवढंच सांगायचं होतं. तर जवळपास या ठिकाणी कंप्लीट 5 लेक्चर्स आपण या ठिकाणी अपलोड केलेत. 2024 वरती 2 व्हिडिओ होतील. त्याच्यानंतर ग्रुप बीचा, ग्रुप सीचा एक 2-3 व्हिडिओ होतील. मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टर जवळपास मिनिमम 10 ते मॅक्झिमम 15 लेक्चर्समध्ये या ठिकाणी ना कंप्लीट करायचा प्रयत्न करू नक्कीच. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेपर्यंतचे ना सर्वच्या सर्व क्वेश्चन्स या ठिकाणी ना इन्क्लूड करायचा मी प्रयत्न करतो. ओके, चला तर मग विश्रांती घेऊ. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.